प्रथम वंदन करते। परभणीला झालेला ज्या भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध म्हणून आपण आज सर्वजण भोकरमध्ये शांततेत पार पाडण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। कोणीही गरीबावर अन्याय अत्याचार होऊ नये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान विठंबना केल्यामुळं, तोडफोड केल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर ही जी जनता आहे त्यांना काही फरक पडणार नाही। असं एक विटंबना केलं तर 100 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधान उभं टाकतील असं मला म्हणायचं आहे। अशी विटंबना करणारे किंवा दंगल घडवणारे हे फार शहाणे नसतात। हे दंगल आजच घडलेली नाही किंवा पहिल्यांदाच घडलेली नाही, अशा दंगली बऱ्याचशा घडलेल्या आहेत। आम्ही ते सहन करण्याची सहनशीलता आमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तथागताचा गौतम बुद्धाचा आम्हाला जे मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गाचे आम्ही लेकरं आहोत। अन्याय सहनही करणार नाही, परंतु वेगळ्या मार्गाने जाणारे नाही। त्यांना बरोबर धडा शिकवण्याची आम्हाला आमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ताकद दिलेली आहे। जे हे प्रकरण जे परभणीला घडलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। त्यांच्या कुटुंबाला शांती मिळण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाला हिंमत देण्यासाठी आपण सगळे कालपासून भोकरपणचं आवाहन करत आहोत आणि भोकरवासियांनी पण आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे। व्यापारी असतील, दुकानदार असतील, छोटे मोठे गाडीवाले असतील, या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही आज शांततेने हा कार्यक्रम पार पाडलेला आहे। सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे सिंहाचा, जो भी याच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेले आहेत